मित्रांनो, मला खूप सारा आया बहिणींचा, मित्रांचा, भावाचा फोन येतात की बाबा माझ्या बापड्याने, माझ्या भावाने दारू सोडण्यासाठी, व्यसन सोडण्यासाठी संस्थांमध्ये 15,000, 20,000, 25,000, 35,000 खर्च केलेले आहेत. 1.5 महिना 2 महिना राहून आलेले आहेत. पण माझा बापड्या आपला येरे माझ्या मागल्या. म्हणजे म्हणजे व्यसन काही सुटत नाहीयेत. सुरुवातीला 15-20 दिवस निघून जातात, नंतर सुरू. मग आता याच्यामध्ये एवढे पैसे घालवले आहेत तुम्ही, लक्षात घ्या. मग आता हे पैसे सोडून द्या, विसरून जा आता ते. त्याचं सारखं सारखं रट लावण्यात काही अर्थ नाही. बरोबर, तुमचे पैसे गेले. ह्याच्यामध्ये जास्त गरीब लोकच आहेत, लक्षात घ्या. बरोबर आहे. मध्यमवर्गीय लोकच रडतात, गरीब लोक रडणार, कारण काय, मेहनतीचे कष्टाचे पैसे आहेत. बरोबर ना. ते इथे आपल्याकडे आयुर्वेज, बरोबर, सनेज कंपनीचे आयुर्वेज नाव बघायचं आणि तेच अँटी ॲडिक्शन ड्रॉप घ्यायचे. बरोबर. हे अँटी ॲडिक्शन ड्रॉप आहे ना, एकदम सुंदर काम करतात. बघा, एक बॉटल 950 रुपयाची आहे. 4 बॉटल घ्यायच्या तुम्ही. किती? 4 बॉटल. 2 बॉटलमध्येच रिझल्ट मिळतो, पण 4 बॉटल घ्यायच्या आणि 4 बॉटलमध्ये रिझल्ट नाही मिळाला, विषय सोडून द्यायचा तुम्ही. कारण की आपलं जे अँटी ॲडिक्शन ड्रॉप आहे ना, ह्याचा रिझल्टच 80-90% मिळतो. बरोबर. 80-90% खूप जरा डोक्यावर पाणी झालं. बरोबर ना. चांगला रिझल्ट मिळतो आणि सुंदर काम करतं. बरं, हे काम काय करतं ना, ह्याचं जरा जाणून घ्या. बरोबर. तरच इथे आमच्याकडे अँटी ॲडिक्शन ड्रॉप विकत घ्यायचे. बरोबर. तर हे काम करतं मेंदूवरती. जे दारू पितात त्यामुळे अल्कोहोलचा आपल्या मेंदूला इफेक्ट होतो. तंबाखू खातात, गुटखा खातात, बरोबर, भांग पितात, ह्याच्यामुळे सुद्धा निकोटीनचा आपल्या मेंदूवरती असर होतो. मेंदूमधलं घड्याळ आहे ना, ते अस्थिर होतं आणि त्याचं सगळं चेंज होतं, टायमिंग. ओके. त्याचबरोबर हार्मोन्समध्ये बदल होतो, झोपेची चक्र बदली होतात आणि त्यामुळे मेंदूकडून सिग्नल यंत्रणा शरीराकडे जायला सुरुवात होते. आता जायला लागल्यानंतर काय होतं, तो व्यक्तीला सारखं सारखं तेच दिसतं. दारू दारू दारू, सिगरेट सिगरेट सिगरेट, विडी विडी विडी, तंबाखू तंबाखू तंबाखू. मग हे माणसाला ना जगाची पर्वा नसते. दारू पिण्याला कुठेही पडतो, लोलतो. जग काय बोलतंय काही नाही. सिगरेट पिणारा पण तसाच करतो. कोणी बघतंय, सारखे 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 सिगरेट ओढत असणार. तंबाखू खाणारा कुठेही बघतो तर पिचकाऱ्या मारत असतो. कोणी बघितलं काय फरक नाही पडत. काहीच फरक नाही, कोणाचं काही बघत नाहीत ते. गुटखा खाणारा पण पुचकारी घेणार, फोरकंदीची तुकडा, एवढं घाणेरडं वाटतं. त्यांना काहीच नाही फरक पडत. हे ऍडिक्शन झाल्यामुळे बोलतो. अँटी ऍडिक्शनने सुटणार आहे, लक्षात घ्या तुम्ही. अँटी ऍडिक्शन सगळं सुटणार आहे. कारण काय, मेंदूकडून जे सिग्नल येतात ना, ते शांत केले जाणार आहेत, स्लो केले जाणार आहेत. मेंदूला शांत केले जाणार आहे. शरीराची सफाई केली जाणार आहे. शरीराची सफाई म्हणजे शरीरामध्ये जे घाण, केर, कचरा, ज्या दारूमुळे, व्यसनांमुळे जे शरीरावरती इफेक्ट झालेला आहे, याची सफाई केली जाणार आहे. शरीर डिटॉक्स केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तरतरीतपणा येणार, ताजेतवानं वाटणार आहे. मेंदू शांत झाल्यामुळे ते विचार बाजूला सटकणार आहेत आणि सिग्नल स्लो झाल्यामुळे काय होतं, ते बाजूलाच होणार. अशा प्रकारे माणूस सुधारणार आहे, आपल्या लोकांच्यात येणार आहे, व्यसनं सुटणार आहेत. जर तुम्हाला व्यसनं सोडवायची असतील तर आमचं अँटी ॲडिक्शन ड्रॉप वापर बघा. 4च बॉटल घ्या, जास्त मी म्हणत नाही. 4 बॉटल. इथे तुम्ही 25-25 हजार खर्च केलीत ना, 950 प्रमाणे 4 बॉटलचे किती होतात, एवढे मागून घ्या. जर याच्यामध्ये इफेक्ट नाही झाला, विषय सोडून द्यायचा. इफेक्ट मला तर माहिती आहे, रिझल्ट मिळणार तुम्हाला. 80, 85, 90% रिझल्ट मिळतोय. त्यामध्ये 80-85 मध्ये तुम्ही आहात, लक्षात घ्या. एखादा सुटतो, दुसरा सुटतो, पण बाकीचे तर जातात. एक स्वस्थ भारत आपल्याला तयार होतोय. एक पुढे येणारी पिढी जी आहे, ती खराब पिढी निपजणार आहे. तिथं आपल्याला सुधारलेली मिळते. एक चांगल्या प्रकारची लोक आपल्याला मिळतात. ईश्वराचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. काय घ्यायला हरकत आहे. आगे बढो. बिंदास 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 घ्या तुम्ही, काही काळजी करू नका. होणार आहे, सगळं ठीक होणार आहे. सगळा चांगला विचार करा. चांगला विचार केले की चांगलंच होतं. ओके. थँक्यू व्हेरी मच.